आपण प्रत्येकजण नेहमी डोसा तर बनवत असतो, पण कधी आपला कलर व्यवस्थित येत नाही, तर कधी तो लवकरच नरम म्हणजे सॉफ्ट होतो. आज मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या काही 2 ते 3 टिप्स आणि 2 ते 3 असे काही इन्ग्रेडियंट्स सांगणार आहे. त्यामुळे तुमचा डोशाचा कलर अप्रतिम येईल आणि बऱ्याच वेळपर्यंत तशाच्या तसा अगदी छान कुरकुरीत असा आपला डोसा हा राहील. एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण बरोबर 1 वाटी मी आता उडदाची डाळ घेतली. जे आता आपण संपूर्ण साहित्य मोजून घेणार आहोत ते एकाच मापाने मोजून घ्या. त्यामुळे अगदी छान असे आपले डोसे तयार. त्याच वाटीने आता बरोबर मी 3 वाटी रेशनचे तांदूळ घेते. तांदूळाचा कुठलाही प्रकार वापरला तरी काही हरकत नाही, फक्त बासमती तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ वापरू नका. तर 3 कप मी 1 वाटी उडदाची डाळ, 3 वाटी आपली तांदूळ घेतले. लगेचच त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटीला अगदी थोडीशी मी चणा डाळ घेतली. चणा डाळामुळे आपल्या डोश्याला अप्रतिम असा कलर येतो. म्हणून नेहमी ज्यावेळेस तुम्ही डोसे बनवत असाल त्यावेळेस अगदी आवर्जून थोडी तरी चणा डाळ ही घाला. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण मेथीचे दाणेही घातले. अर्धा चमच्यावरच मी मेथीचे दाणे घातले. त्यानंतर लगेच हिला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ आपण धुवून घेणार आहोत. जोवर त्याचं अगदी स्वच्छ पाणी निघत नाही तोवर मी डाळ तांदूळ धुवून घेतले. त्यानंतर अगदी भरपूर पाणी घालून आता आपण याला रात्रभर भिजवून घेणार आहोत. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर गरम पाण्यामध्ये 3 ते 4 तास डाळ तांदूळ भिजवून घेतले तरी काही हरकत नाही आणि रात्रभर भिजवून घेतलं तरी काही हरकत नाही. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला मऊ असं छान तांदूळ भिजून तयार झाला आहे. तर आता पुन्हा आपण हे तांदूळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. थोडासा आंबूस वास यायला सुरुवात होतो जास्त वेळ आपण तांदूळ भिजवून घेतलेला असल्यामुळे. म्हणून मी याला पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून घेते. तर मी संपूर्ण पाणी हे नितळून घेतलेलं. लगेच आता आपण याची बॅटर हे तयार करून घेणार आहोत. बॅटर बनवण्यासाठी इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये आपण 3 ते 4 चमचे डाळ तांदूळ घालून आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचं अगदी फाईन अशी पेस्ट बॅटर हे तयार करून घेणार. जेवढं शक्य आहे तेवढं आपण बारीक याची बॅटर तयार करून घ्या. त्यामुळे खूप छान असा कुरकुरीत आपला डोसा हा तयार होतो. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजले ते त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी आपले नेहमीचे पोहे घेतले. त्यानंतर 1 कप पाणी घालून लगेच मिक्सरला जेवढं शक्य तेवढं बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ. तर बघू शकाल अगदी छान असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण बॅटर हे तयार करून घेणार आहोत. थोडं घट्टसर झालं चालेल, पण फक्त जास्ती पातळ हे बॅटर होऊ देऊ नका, त्यामुळे आपलं फर्मेंटेशन हे व्यवस्थित होत नाही. तर मी आता अगदी मोठं असं पातेलं घेतलं आहे. आपल्याला फर्मेंटेशन होण्यासाठी अगदी मोकळं असं पातेलं घ्या. त्यामुळे आपलं जे बॅटर असतं ते छान फुलतं आणि आजूबाजूला ते पळत देखील नाही. तर मी लगेच ह्या भांड्यामध्ये काढून घेतले. अशाच पद्धतीने आता संपूर्ण तांदूळ आपण दळून घेणार आहोत. तर मी संपूर्ण बॅटर हे तयार करून घेतले. अशाच पद्धतीने अगदी छान आपण बॅटर तयार करून घ्यायचं. त्यानंतर एका डायरेक्शनने एका दिशेने आपण चमच्याने फिरवत हे बॅटर 3 ते 4 मिनटं अगदी व्यवस्थित फेटून घ्या. यामुळे काय होतं त्यामध्ये हवा जाते आणि त्यामुळे खूप छान असं फर्मेट आपलं पीठ हे होतं. तर मी व्यवस्थित 2 ते 3 ते 4 मिनटं त्याला फिरून घेतलेलं आहे. झाकण ठेवून आता आपण कमीत कमी त्याला 12 तास आता मी फर्मेंटेशन करून घेतलं आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल तर अगदी छान आता आपलं पीठ हे तयार झालं आहे. अगदी हळू हाताने चमचेने याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं. बरेच वेळेस काय करतो आपण अचानक चमचे टाकतो आणि पटपट आपण फिरवतो. त्यामुळे जे काय फर्मेंटेशन झालेलं असतं त्याच्यातली जी काय हवा असते ती पूर्ण रिलीज होते आणि त्यामुळे आपला डोसा देखील व्यवस्थित होत नाही. तर याला मी हलक्या हाताने व्यवस्थित आपण सावकाश 2-1 मिनटं मी याला फेटून घेतले. त्यानंतर थोडं घट्टसर वाटत असल्यामुळे मी पुन्हा आणखी थोडंसं पाणीही घातलं आहे. तर अशा पद्धतीने बॅटर हे तयार करून घेतलं आहे. जर आपल्याला असं कळत नसेल तर चमच्याच्या मागच्या साईडला बॅटर लावून आणि अशा पद्धतीने करून घ्यायचं. अजिबात आपलं बॅटर हे हालत नाही जागेवरनं, अगदी परफेक्ट असं तयार आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि जर आपल्याला अगदी बऱ्याच वेळपर्यंत डोसा हा कुरकुरीत राहू द्यायचा असेल तर त्यासाठी इथे 1 चमचा पिठी साखर, डायरेक्ट साखरही घातली तरी काही हरकत नाही. साखरेमुळे खूप छान कुरकुरीतपणा आपल्या डोश्याला येतो आणि बराच वेळपर्यंत आपला डोसा हा तशाचा तसा राहतो. अजिबात तो नरम पडत नाही किंवा अगदी जास्ती देखील तो सॉफ्ट असा तयार देखील होत नाही. अगदी परफेक्ट आपलं बॅटर हे आता तयार झालं आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारी आपण डोश्यासोबत खाणारी बटाट्याची भाजी आता बनवून घेणार आहोत. त्यासाठी ते गॅसवरती मी पॅन गरम करून घेत आहे. त्यामध्ये आवडीनुसार कमी जास्ती आपण तेल हे गरम करून घ्यायचं. कढीपत्ता, तेल गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम कढीपत्त्यानंतर
अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ, अगदी थोडीशी चणाची डाळ आपण कमी जास्त घातली तरी काय हरकत नाही, आवडीनुसार हिरवी मिरची. आता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण तेलामध्ये व्यवस्थित छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. ह्या डाळी हलकेसे छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्या. जर तुम्ही अगदी लवकर पुढची प्रोसेस केली तर भाजी व्यवस्थित चव देत नाही. लय मध्यम आकाराचे 2 बारीक चिरून घेतलेले हुवे असे कांदे आपण यामध्ये घालून याला फक्त आपण 1 ते 1.5 मिनटंभरच तेलामध्ये परतून घेणार. हलकेसे त्यांना मऊ होईपर्यंत आपण कांदा हा शिजून घ्यायचा. जास्ती ओव्हर कुक करण्याची अजिबात गरज नाही, अजिबात आपल्याला ब्राऊन कलर वगैरे अजिबात करून घेण्याची गरज नाही. 1 ते 1.5 मिनटं मी तेलामध्ये मंद आचेवरती त्याला परतून घेतलं आहे. छान आंबट चव येण्यासाठी याच्यामध्ये मी आमचूर पावडर घातलं आहे. आमचूर पावडर नसेल तर डायरेक्ट निंबूचा रस घातला तरी काही हरकत नाही. हळद घालून आपण याला व्यवस्थित आता परतून घेतलं आहे. हे संपूर्ण मसाले घालून व्यवस्थित परतून झाल्यानंतर लगेच याच्यात जिरेपूड विसरली होती, धनेपूड विसरली होती, धनेपूड आपण आता घातली आहे. लय उकडून घेतलेले बटाटे हाताच्या सहाय्याने आता आपण मॅश करून घेतले. मी आधीच बटाटे हे मंद आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या करून अगदी मऊसूत असे शिजून घेतले होते, त्यामुळे हाताने सहज ते मॅश होतं. तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मंद आचेवरती ही भाजी आपण 2 ते 3 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित भाजीला मिक्स करून घेते. तर आपली भाजी ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण आता टाकून घेणार आहोत. तर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि हे छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला ही भाजी कितपत सैलसर म्हणजे आपल्याला पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये पाणी हे घालून घ्यायचं. बरेचसे जणांना अगदी डोस्यासोबत मऊ सॉफ्ट आणि अशी सैलसर भाजी ही आवडते. मी कमीत कमी 1 कप पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं आपण ही भाजी पुन्हा शिजवून घेणार आहोत. जर आपण पाणी घातलं नाही तर डोस्यासोबत खाताना ती भाजी व्यवस्थित आपल्याला खाता येत नाही. म्हणून नेहमी बटाट्याची भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने करून आता परफेक्ट अशी आपली भाजी देखील तयार आहे. तर साईडला लगेच मी गॅसवरती कढई गरम करून घेते. आज मी पॅन न वापरता कढईमध्ये डोसा बनवते. काही कारण असतो माझा पॅन खराब झाल्यामुळे मी कढईचा वापर करते. जर आपल्याकडे पॅन असेल तर पॅनवरती करून घेतलं तरी काही हरकत नाही. म्हणजे त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा सबका मारून त्याला पुसून घेतले म्हणजे याच्यामुळे कढईचं टेम्परेचर हे कमी होतं आणि आपला डोसा हा व्यवस्थित आपल्याला पसरवता येतो. तर लगेच त्यामध्ये मी 1.5 चमचे बॅटर घालून आपल्याला हवा तेवढा बारीक डोसा आपण तयार करून घ्यायचा. जर तुम्हाला अगदी बारीक पेपर डोसा करून घ्यायचा असेल तर खुर्पीच्या सहाय्याने असं वरचं जे बॅटर असतं ओलसर असतं त्यावेळेसच आपण ते संपूर्ण काढून घ्यायचं. त्यामुळे छान जाळीदार आणि अगदी परफेक्ट बाहेर जसा आपल्याला कुरकुरीत पेपर डोसा मिळतो अगदी तसाच आपला डोसा हा तयार होतो. मंद आचेवरती 1 मिनटं राहू द्यायचं. लगेच आपण फुल गॅस करून आता हा डोसा छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला आता शिजवून घेणार आहोत. तर आता बघू शकाल अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत यायला लागला आहे. लगेच पटपट नंतरून कलर बदलतो आणि आजूबाजूच्या कडा देखील आपला डोसा हा सोडतो. म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला आता डोसा हा तयार झाला आहे. अजिबात आपल्याला चमचा वगैरे कसलाही न सपोर्ट घेता अगदी सहज आपला डोसा हा निघून तयार होतो. अगदी परफेक्ट असा आपला डोसा हा तयार झाला आहे. बघू शकाल कलर देखील अप्रतिम आला आहे आणि कुरकुरीत देखील तेवढाच झाला आहे आणि अगदी छान जाळीदार असा आपला परफेक्ट जसा बाहेर मिळतो अगदी तसाच आपली बटाट्याची भाजी आणि डोसा हा तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. अगदी कुरकुरीत अगदी छान असा आपला हा डोसा तयार झाला आहे. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बॅटर तयार करा आणि नक्की तुम्ही करून बघा. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल.